राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता आलोक आणि त्याचसोबत आलोकची संपूर्ण जी फॅमिली आहे ती आता आलेली असते। त्याच वेळेला सुलक्षणा म्हणत असते की सॉरी थोडा यायला उशीरच झाला पण आलोय हे महत्त्वाचं। त्यानंतर आता सुलक्षणा सगळ्यांनाच म्हणत असते की चला मी तुम्हाला ना माझ्या फॅमिलीची ओळख करून देते आणि त्याबरोबर आता सुलक्षणासोबत जे काही फॅमिली मेंबर्स सुलक्षणाचे आलेले असतात त्यांच्याबरोबर ती आता त्यांची ओळख करून देत असते। जेव्हा आता ती ओळख करून देत असते ना तेव्हा मात्र आता तृप्तीने प्रीतीला पाहिलेलं असतं, त्यामुळे ती विचार करते की हिला कुठेतरी पाहिलेलं आहे, ही प्रीती ओळखीची वाटते असं देखील मनातल्या मनात आता तृप्ती बोलत असते। तेच आता सुलक्षणा सगळ्याचीच म्हणजे अंबिका, श्रेयस, प्रीती त्यासोबत आलोक, काका ह्या सगळ्यांची ओळख करून देते। मग आता सुलक्षणाला विचारलं जातं की हे काय तुमचे मिस्टर आले नाही का इंद्रजितराव, मामा विचारतात। त्यावर आता सुलक्षणा सांगत असते की माझे मिस्टर जे आहेत ना ते इथे नसतात, ते बाहेरगावी असतात, त्यामुळे त्यांना आता तर जमलं नाही, पण लग्नाच्या वेळेला त्यांना नक्की सांगा असं मामा बोलतात। त्याच वेळेला बघा आमचं घर जे आहे ना ते छोटं आहे, बघा तुम्हाला आवडतंय का? तर इथे तृप्ती जी आहे ती बोलत असते की आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही सगळ्या काही गोष्टी सजवल्या आहेत, बघा तुम्हाला पटतायत का असंही आता ती बोलत असते। पण प्रीतीला बघितल्यानंतर ना तिला काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आठवत असतात। ती विचार करत असते की हिला मी कुठेतरी पाहिलेलं आहे, पण कुठे हे मात्र तिला आता आठवत नसतं। त्याचबरोबर आता सुलक्षणाला सांगितलेलं असतं की चला तुम्ही आतमध्ये या, छोटंसं का होईना आपलं घर आहे। आणि मग बघा तेच आलोक म्हणत असतो की तुम्हीच वैद्यबुवा ना, तुम्हाला पाहिल्यानंतर कळलंच, कारण आता तुमच्याबद्दल ना मी बरंच काही ऐकून आहे असं देखील आलोक आता बोलत असतो। आलोक जेव्हा बोलतो तेव्हा आता मामांनासुद्धा छान वाटतं। तेच आता मामांनी इंद्रजितरावांसाठी काहीतरी चांदीचा का होईना छोटासा असा दागिना आणलेला असतो आणि ते आता म्हणतात की आमच्या घरची रीत आहे, परंपरा आहे, सो प्लीज तुम्हाला घ्यावंच लागेल। मग सुलक्षणाला ते मामांकडनं घ्यावंच लागतं। त्यानंतर आता मात्र अंबिका म्हणत असते की तुमचं घर खूपच सुंदर आहे, छान आहे असं बोलून आता तिने आता त्या घराचं ना कौतुकच केलेलं असतं। आणि जेव्हा ती घराचं कौतुक करते तेव्हा आता इथेच दारावर आपण उभे राहणार आहोत का, चला पटकन आहे ना आपण आतमध्ये जाऊया, म्हणजे कसं बरोबर होईल ना। आणि असं बोलून आता ती आतमध्ये घेऊन जात असते प्रत्येकाला। आणि जेव्हा ती आतमध्ये घेऊन जाते ना तेव्हा मात्र आता इथे तृप्तीचं मात्र सुरू असतं। तृप्तीने कुठेतरी पाहिलेलं आहे या गोष्टी तिच्या लक्षात येत असतात, पण कुठे हे मात्र तिच्या लगेच ना क्लिक होत नसतं आणि त्यामुळेच ना ती थोडा विचार करत असते। आलोकसुद्धा आता अगदीच ना छान आणि व्यवस्थितपणे बोलत असतो। आलोकचं वागणंसुद्धा इतकं सुंदर असल्यामुळेच ना आता सगळ्यांनाच आलोक नावाचा जो व्यक्ती आहे म्हणजेच आलोकची जी काही भूमिका आहे ती खूप जास्त आवडत असते। मामासुद्धा म्हणतात की खरंच या तुम्ही सगळेजण आतमध्ये या, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या घरी। आणि असं बोलून आता त्यांना आतमध्ये बोलवलं जातं। तेच आता सगळेजण आतमध्ये जातात आणि इकडे सुलक्षणाच्या ज्या घरचे लोक असतात ना म्हणजेच काका त्याचसोबत अंबिका हे घर पूर्णपणे पाहत असतात। मामा सांगत असतात की सुलक्षणा मॅडम बऱ्याचदा आमच्याकडे येऊन गेल्या, पण तुम्ही सगळेजण आता पहिल्यांदाच आमच्याकडे आलायत ना, तुम्हाला थोडं अवघडल्यासारखं जात असेल, पण प्लीज थोडं सांभाळून घ्या। तेच आता इकडे ही सगळी तयारी झालेली असते तोपर्यंत आतमधून ना स्तूपने बुके आणलेला असतो आणि तो म्हणत असतो की बाबा आपण तर बुके द्यायचं विसरलोच। आणि असं बोलून तो आता बुके घेऊन येतो। तो जसं आता बुके घेऊन येतो ना तसं मात्र आता थोडंसं का होईना इकडे अंबिकाला समजतं की हा तर गुलाबाचा बुके आहे आणि गुलाबामध्ये लाल रंग आहे। मग आता गुलाबाचा लाल रंगाचा बुके पाहून मात्र आता ती विचार करते की नको, आपल्याला हा बुके आता तरी ह्या समोर आणायला नको, जर आपण हा बुके आता दाखवला तर पुन्हा प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा आपण आडवं जाऊया। आणि म्हणूनच त्या फुलांच्या आडवंच अंबिका येते। आणि आता सुलक्षणाने हे पाहिलेलं असतं की लाल फुलं आहेत। आलोकसुद्धा नीट निरखून पाहत असतो की काहीतरी ही लोक लपवत आहेत, पण आलोकला आता ते दिसत नसतं। तेच आता लगेच ना अंबिकाने बोलवून घेतलेलं असतं श्रेयसला आणि श्रेयसच्या हातामध्ये तो बुके दिलेला असतो। आणि इथे मामांना वगैरे खोटं आता सांगितलेलं असतं की ते काय आहे ना आमच्याकडे ना या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या अशा चालत नाहीत ना, म्हणजे आमच्या कुलदेवतेला
गुलाबाचं फूल चालत नाही असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा हळूच का होईना आता आतमध्ये ते ठेवलं जातं. आणि जसं आता आतमध्ये ठेवलं जातं ना, तसं मात्र मामा आहेत ते बोलत असतात की प्लीज जागा थोडी कमी पडेल, पण प्लीज समजून घ्या. तेच आता तिथे भाग्यश्री वगैरे नसते. भाग्यश्री अजूनही आतमध्येच असते, कारण ती आता प्राजक्ताला तयार करत असते. तोपर्यंत इथे आता जो आलोक आहे त्याला सांगून आणलेलं असतं की ह्यांच्याकडे पूजा आहे. म्हणून आलोक आता विचारत असतो की पूजा आहे, पूजा कुठे मांडले? हो पूजा ना मांडणार आहे. ते काय आहे ना, अजून प्राजक्ताच बाहेर आली नाही आहे ना, त्यामुळे पूजा मांडायची राहिली आहे असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता आलोकला थोडा संशय येत असतो. म्हणून आलोकने ह्या सगळ्याची उलट तपासणी घेतलेली असते. तेच आता भाग्यश्री बोलत असते की ते काय आहे ना, जेव्हा तिथे सगळेजण येतील ना तेव्हा आपण सुरू करूया, मग तर झालं असं बोलून ती आता या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते. तेच भाग्यश्री उभी असते तर आलोक ना तिला म्हणत असतो की तुमचं अभिनंदन, हां तुम्हाला तुमचं घर पुन्हा एकदा मिळालं. हो थँक्यू सो मच असंही आता ती म्हणत असते. त्याच वेळेला आता आलोक जो आहे तो म्हणत असतो की मी तुमच्या घरी ना या आधीसुद्धा येऊन गेलो. त्याबरोबर सगळेजण विचारतात आलोकला की तू कधी आला होता? तेव्हाच ना आलोक सांगतो की मी आरवसोबत आलो होतो. ते काय आहे ना भाग्यश्री, तुझं जेव्हा वॉलेट हरवलं होतं बघ, ते गुंडांसोबत काही झालं होतं आणि तेव्हा तुझं वॉलेट हरवलं होतं. तेव्हा तुझं वॉलेट द्यायला तुझ्याच लग्नाच्या वेळेला वाटतं काहीतरी मी आलो होतो. आणि तेव्हाच ना मी बाहेर उभं होतो, आरव आला होता आतमध्ये, पण तेव्हा आपली काही भेट झाली नाही. तेच आता तृप्ती ना प्रीतीकडे एकटक बघत असते. तिने कुठेतरी तिला पाहिलेलं आहे हे जाणवत असतं, पण कुठेही लगेच क्लिक होत नसतं. पण तृप्ती ना कंटिन्यू तिच्याकडे पाहते आणि तेव्हा जाऊन तिच्या लक्षात येतं की हिला आपण कुठे बघितलेलं आहे ते. म्हणजेच आता जी तृप्ती आहे तिने प्रीतीला तिच्याच एका घराच्या साईडला बघितलेलं होतं. म्हणजे जिथे तृप्तीचं माहेर होतं तिथेच प्रीतीचंही माहेर होतं. आणि तृप्तीला तिने बघितल्यानंतरच ना ती आता जोरजोरात आवाज करू लागते. तेच आता प्राजूलासुद्धा आवाज द्यायचा असतो, म्हणून ती आता प्राजूला जोरजोरामध्ये आवाज देत असते. जसं आता ती जोरात आवाज देते ना, तसं मात्र आता सगळ्यांना संशय येतो. सगळीजणं आता पाहत राहतात आणि जेव्हा सगळीजणं पाहतात ना, तेव्हा मात्र आता कळत नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. कारण ना तृप्ती प्राजक्ताला जोरजोरात बोलत असते. आलोक आता चिडलेला असतो आणि आलोक म्हणत असतो की हे सगळं काय आहे, ही कोणती पद्धत आहे आवाज द्यायची? म्हणजे तुम्ही एवढ्या जोरात आवाज देताय ना, त्यामध्ये ना सगळेजणं बाहेर येतील. म्हणजे जेवढ्याही प्राजक्ता आहेत ना एवढ्या एरियामध्ये त्या सगळ्या येतील. तुम्ही जरा हळूसुद्धा बोलवू शकता ना, हे मॅनर्स आहेत का असंही बोलून तो आता चिडलेला असतो. आणि तो जसा चिडलाय हे सगळ्यांना समजतं. तेच आता सुलक्षणा बोलत असते की बरोबर आहे याचं, तुम्ही जरा हळू बोला ना, हळू बोललात की सगळ्या काही गोष्टी नीट होतील ना. मग आता तृप्ती म्हणत असते की ते काय आहे ना, आमच्या घरात बोलवायची हीच पद्धत असते. त्यानंतर तिचं लक्ष त्या प्रीतीकडे जातं आणि प्रीतीबद्दल बघितल्यानंतर तिला आठवतं की या प्रीतीला तिने आपल्या माहेरच्या गल्लीत पाहिलं होतं. आणि ती म्हणत असते की अगं तू तीच ना प्रीती, अगं तुला पाहिलं आहे मी. अगं तेव्हा केवढीशी होतीस गं आणि आता केवढी मोठी झाली, तरी मगापासून विचार करते की तुला कुठेतरी बघितले, पण मला क्लिक होत नव्हतं की तुला कुठे बघितले मी, पण आता मात्र मला कळलं आहे गं तुला कुठे बघितले मी ते. आता त्याच वेळेला ती म्हणत असते की बरं झालं तू आलीस ते, म्हणजे तुला माहिती आहे का तू मला ओळखतेस का? अगं नाही का, त्या बाजूच्या गल्लीतली तृप्ती बेडेकर, मी आठवते का तुला? अगं तुला तर गल्लीमध्ये सगळे शेंबडी बोलायचे, कारण तुझ्या नाकातनं किती शेंबूड बाहेर यायचा गं. तेव्हा तुला रुमालाने सगळीजणं फुसायलासुद्धा सांगायचे. आता इथे पार तृप्तीने त्या प्रीतीची वरातच काढायला घेतलेली असते. सगळं काही असं ती तिच्या माहेरचं बोलत असते आणि त्यामुळे आता प्रीतीचं तोंडच बंद असतं. प्रीतीला आता ती विचारत असते की काय गं, हे सगळं काही कसं काय पटकवलं? म्हणजे डायरेक्ट सूर्यवंशींच्या घरात गेलीस, म्हणजे आधी वाटलंसुद्धा नव्हतं एवढं सगळं काही पटकावशील ते, कमाल केलीस बघ तू. असंही आता ती बोलून तिची आता मुद्दामुन्ना मजा घेत असते. जेव्हा आता ती या सगळ्यामध्ये तिची मजा घेते ना, तेव्हा मात्र प्रीती शांतच असते. प्रीतीच्या तोंडात ना काही शब्द बाहेर पडत नसतात, कारण प्रीतीची आता इथे इज्जतच गेलेली असते असंच म्हणायला हरकत नाही. कारण आहे ना उलटसुलट प्रश्न आता केलेले असतात आणि त्यामुळेच ना बोलती बंद झालेली असते प्रीतीची. पण तृप्तीने मात्र तिचा चांगलाच पाणउतारा केलेला असतो. बालपणीमध्ये ती काय काय कुरघोड्या करायची आणि ते सगळं काही. मग आता ती म्हणते की अगं तू दिसायला तरी एवढी कुठे देखणी होतीस गं, लहानपणी नुसती शिमडी होती. तुला तर एरियामधली कोणती पोहरंसुद्धा
विचारायचे नाही. मग हे सगळं काही कसं काय झालं असंही तिला आता विचारलं जात असतं. इकडे ना ह्या सगळ्या त्रासाला ना आलोक खरंच वैतागलेला असतो. तो विचार करत असतो की काय चाललंय काय या घरामध्ये, नुसता चाव चाव, कारण त्याला ना या आवाजाचा नुसता वैताग असतो आणि त्यातच हे सगळं काही होत असतं. त्यामुळे त्याला अजूनच राग येत असतो. तो विचार करतो की हे सगळं काही कधी संपेल आणि म्हणूनच तो आता इकडे तिकडे बघत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जा प्राजूला घेऊन या, कारण उशीर करून चालणार नाही आहे, पटकन जाऊन घेऊन या प्राजूला, असंही आता म्हटलेलं असतं. मग आता प्राजूला आणायला सांगितलेलं असतं. तर भाग्या म्हणत असते की ती तर तयारीतच आहे, ती एका पावलावर तयार होईल, आत्ता येईल ती, थांबा हां मी घेऊन येते, असं बोलून ती आता पटकनीना घ्यायला जाते. आणि जसं ती आता घ्यायला जाते ना तसं मात्र प्राजक्ता रूममध्येच असते. प्राजक्ता रूममध्ये असताना ना तिला आता काही काही गोष्टी ना सगळ्या आठवत असतात. ती विचार करत असते की सगळं काही ठीक तर होईल ना. एक नाही अनेक विचार ना बिचारीच्या डोक्यामध्ये येत असतात. तेच आता तिथे प्राजक्ताच्या बरोबरीला भाग्या आलेली असते आणि भाग्या तिला म्हणत असते की हे काय, तू इथे काय करतेस, चल आपल्याला पटकन बाहेर जायचं आहे, असं बोलून ती आता तिला बाहेर घेऊन जायचा विचार करत असते. आणि तेव्हाच ना जेव्हा ती आता बाहेर घेऊन जायचं म्हणते ना तेव्हा थोडीशी का होईना आता इथे ती घाबरलेली असते. आणि जसं आता ती घाबरते ना तसं ती आता म्हणत असते की काय काय झालं आहे, अगं बाहेर तुझी वाट बघतायत जिजू, अगं तुला किती वेळा सांगितले भाग्या त्यांना जिजू बोलायचं नाही, अगं आता ते माझे जिजूच आहेत ना, सो मी त्यांना जिजूच हाक मारणार ना, तू पण काय असं बोलून आता ती तिला ओरडत असते. जेव्हा आता ती ओरडत असते ना तेव्हा मात्र अगं त्यांना एवढ्या लवकर जिजू बोललेलं आवडणार नाही ना, म्हणून म्हटलं अगं तू प्रत्येक वेळेला काय हे नाही करायचं ते नाही करायचं असं म्हणतेस, भाग्या प्राजक्ताला म्हणते. प्राजक्ता सांगत असते की अगं बरोबर ना, आमचं अजून लग्न कुठे झालं आहे, लग्न झालं असतं तर गोष्ट वेगळी होती, पण तू लग्नाच्याच आधी त्यांना तू जिजू जिजू करत राहिलीस तर कसं होणार आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा भाग्या म्हणते की बरं ठीक आहे ठीक आहे, मी आता पुन्हा काही बोलणार नाही, मग तर झालं, मग तर शांत राहशील ना, असं बोलून ती आता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा आता तिला शांत करण्याचा ती प्रयत्न करते ना तेव्हा आता म्हणत असते की बरं बाबा ठीक आहे, तुझ्या नवऱ्याबद्दल आता मी काहीच बोलणार नाही, मग तर झालं, आता तर खुश ना, मग मी फक्त हेच बोलेन, ठीक आहे आलोक सर, बस एवढं झालं, मग एवढं आता नाराज होण्यासारखं काही आहे, अगं तू मला बोल ना, असं नाही तर तसं, मी आहेच की तुझ्यासोबत नेहमीच, असंही आता ती बोलत असते. मग तेव्हा जाऊन आता प्राजूला बरं वाटतं. मग आता प्राजूला भाग्या बोलत असते की चल सगळेजणं बाहेर तुझी वाट बघतायत. तेच आता सुलक्षणा आणि बाकी सगळेजणं प्राजक्ता कधी येत आहेत याची वाट बघत असतात. आलोकचा मात्र आता थोडासा विचार सुरू असतो, इथे काय चाललंय नेमकं त्याला कळत नसतं, कारण त्याला खोटं सांगून आणलेलं असतं ना की पूजेला जायचं आहे. तेच आता इकडे प्राजक्ताला भाग्या आलेली असते आणि भाग्या म्हणते की हे बघा ही आहे आपली नवरी, असं बोलायला जाणार तेच आता सुलक्षणाने मध्येच थांबवलेलं असतं. सुलक्षणा म्हणत असते की कसली गोड दिसतेस गं प्राजू, खरंच आज खूप सुंदर दिसतेस, म्हणजे आज तुझ्या चेहऱ्यावर जो ग्लो आला आहे ना तो खरंच खूप छान आहे, म्हणजे आधी तुला इतकं सुंदर मी कधीच पाहिलं नव्हतं, असं देखील सुलक्षणा आता म्हणत असते आणि प्राजक्ताचं कौतुक करत असते. अंबिकासुद्धा प्राजक्ताला पाहते, तिलासुद्धा प्राजक्ता खूपच जास्त आवडते, कारण तेवढा ग्लो प्राजक्ताच्या चेहऱ्यावर आला होता. तर दुसरीकडे मात्र आता ती हळूहळू का होईना पुढे येते, कारण आता विधींनासुद्धा सुरुवात करायची असते, पूजा वगैरे मांडायची असते आणि अजून गुरुजी आलेले नसतात, पण पूजेचं सगळं सामान व्यवस्थित तयार केलेलं असतं. तेच आता आलोक ना त्याच्या जागेवरनं उठतो, जसं त्याने प्राजक्ताला पाहिलेलं असतं ना तसं. मग आता प्राजक्ताला बघून ना आधी त्याचं थोडंसं असं का होईना फिरतं, पण तेव्हाच ना त्याच्या लक्षात येतं की आपल्याला आपल्या भावानं म्हणजेच आरवने वचन दिलं आहे की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या शांतपणे हँडल करायच्या. मग आता आपण रागवून रुसून काहीच होणार नाही आहे, पण सगळीजण ना आलोककडे पाहत असतात, कारण आलोक जाग्यावरनं उठलेला असतो आणि तो आता तापलेला असतो, त्यामुळे सगळ्यांनाच विचार पडतो की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि म्हणूनच मग आता सगळीजणं जे आहे ते आता आलोककडे पाहत असतात, आलोकला विचारतात की काय झालं आहे आलोक. तेव्हाच ना आलोक जो आहे तो उठून उभा राहतो
आलोक जसा उठून उभा राहतो तेव्हा सगळ्यांचंच लक्ष आलोककडे असतं की आलोक नेमका करतो तरी काय आहे हे बघण्यासाठी सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. तेव्हाच ना आता सुलक्षणाही थोडी घाबरलेली असते. सुलक्षणाही विचार करते की बापरे, आता काय होईल काय नाही. सुलक्षणाच्या मनामध्ये एक नाही हजार विचार येत असतात. पण आता जेव्हा आलोक प्राजक्ताच्या समोर उभा असतो तेव्हा प्राजक्ताही थोडीशी घाबरलेली असते. प्राजक्ता जेव्हा घाबरते ना तेव्हा मात्र प्राजक्ता म्हणत असते की काय झालं. तेव्हा आता प्राजक्ताला म्हटलेलं असतं की काही नाही. मग आता प्राजक्ता शांतपणे उभी असते. पण तेव्हाच ना आलोकच्या समोरच ना आता आरव आलेला असतो आणि आरव जो आहे तो आलोकला समजवायचा प्रयत्न करत असतो. आरव आता आलोकला सांगत असतो, तुला मी याआधीसुद्धा सांगितलं आहे की थोडं शांत राहायचं आणि शांतपणाने सगळ्याचा विचार करायचा. उगाच नको तिथे चिडचिड करायची नाही हे देखील आता त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात ना तेव्हा थोडा का होईना तो आता विचार करत असतो. त्यामुळे आता त्याच्या विचारांमुळे आता त्याला समजतं की आपण उगाच ना रागराग करून उपयोग नाही आहे. आपण थोडं शांत राहायला हवं. आपल्या भावानं आपल्या आरवने आपल्याला सांगितलं आहे की कधीतरी चांगल्या गोष्टीचा विचार करायचा. जिथे आपल्याला सुंदर दिसतं तिथे खरंच कौतुक करायचं आणि त्या व्यक्तीला सुंदरसुद्धा म्हणायचं. आता तोच विचार करून ना तो आता जेव्हा प्राजक्ताकडे पाहतो तेव्हा प्राजक्ताच्या सौंदर्यावर त्याची आता भुरळ पडलेली असते. आणि मग आता नाईलाजास्तव का होईना त्याला प्राजक्ताला आता सुंदर असं म्हणायचं असतं. म्हणूनच बघ आता तो सुंदर जसा बोलतो ना तसं मात्र आता प्राजक्ता जी आहे ती आता त्याच्याकडे पाहतच राहते. त्यालाच आता कळत नसतं की हे सगळं आपल्याकडनं काय बोललं गेलं आहे. पण आता आपण एका मुलीला असं बोललो आहे त्यामुळे तो आता ती बाजू सावरून घेण्यासाठी तो म्हणत असतो की खरं तर ना तुमचं घर खूप सुंदर आहे असं बोलून तो आता विषयांतर करत असतो. त्याच वेळेला आता प्राजक्ता म्हणत असते की इट्स ओके ओके मी लक्षात ठेवेन. मग आता जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की मला आवडलंय हा तुमचं हे सगळं. मग तेव्हा जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता आलोक जो आहे तो एकटक प्राजक्ताकडे बघत असतो. तर सुलक्षणा तिथे येते आणि सुलक्षणा म्हणत असते की खरंच ना आलोक बोलतोय ते कुठे खोटं आहे. खरंच तू आज खूप जास्त सुंदर दिसतेस. तुझ्याकडे बघतच राहावंसं वाटतंय बघ प्राजक्ता असंही आता बोललं जात असतं. तेच आता आलोकला तिथे बसून बसून ना आता वैतागसुद्धा येत असतो. तेच आता आलोक विचार करतो की काय करू काय करू. एक ना एक विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सुलक्षणाने प्राजक्ताला आपल्या बाजूलाच बसवलेलं असतं. कारण ती आता विचार करते की पुन्हा इथे तिथे बसवणार त्यापेक्षा तिला आपल्याबरोबर बाजूलाच बसवूया. तीच दुसरीकडे मात्र आता तृप्ती जी आहे ती प्रीतीला मात्र छळत असते. आणि काय मग हे सगळं कसं काय जमलं. एवढ्या मोठ्या घरात गेलीस म्हणजे आधी तुला कोण विचारत सुद्धा नव्हतं साधं कुत्रंसुद्धा. आणि मग हे कसं झालं. तेच अंबिका आता म्हणत असते भाग्यश्रीला की मला एक गोष्ट सांग की प्राजक्ताला कोणी तयार केले. आज खरंच ती खूप जास्त सुंदर दिसते. तेव्हाच आता भाग्या सांगते की आमच्या दोघींचं ना ठरलेलं असतं. जेव्हा मला तयारी करायची असते ना तेव्हा ती माझ्यासाठी तयारी करून देते आणि आज तिला तयार करायचं होतं तो मी तिला मदत केली असंही आता ती बोलत असते. मग तेव्हाच ना अंबिकाला आवडतं. अंबिका म्हणते की खरंच ना तुम्ही दोघी बहिणी एकमेकींना किती सावरून घेता. खूपच गुणी आहात. मग तेव्हा दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता बसून बसून वैतागलेला जो आलोक आहे तो आता बाहेर येतो. आणि आलोक जसा बाहेर येतो तेव्हा तो इथे तिथे पाहतो आणि मग तो ठरवतो की चला आता आपण जे आहे ते फायनली इथून बाहेर पडूया. आणि जेव्हा आपण इथून बाहेर पडूया तेव्हा तो इथे तिथे बघतो तेव्हा ना त्याला तिथे आता काही सामानसुद्धा ठेवलेलं दिसतं. आणि मग जे मामाचं सामान असतं त्या सामानात तो आता हात घालतो. त्याला इथे चंद्रशेखर वैद्य यांचा तो छोटासा बॅनरसुद्धा भेटतो आणि बरंच काही भेटत असतं. आणि तिथे एक मोठी अशी भरणीसुद्धा ठेवलेली असते ज्याच्यामध्ये काही औषधं असतात. पण ती भरणी जी असते ती लाल रंगाची असते त्याचं झाकण. आणि ह्याला लाल रंगाची ॲलर्जी असते भाऊला. मग तो आता ती डायरी वगैरे वाचत असतो. तेच आता प्राजक्ता त्याला शोधत शोधत बाहेर आलेली असते. तिला आता कळते की तिथे लाल रंगाची भरणी ठेवलेली आहे. ती तिथे उचलायला जाणार तेच तोपर्यंत ना ह्याची नजर बरोबर त्या भरणीवर गेलेली असते. जसं आता त्याला दिसतं की तिथे
लाल रंगाची भरडी ठेवलेली आहे. त्याबरोबर मग आता तो आक्रमक झालेला असतो आणि जसा तो आता आक्रमक होतो ना, तसा आता ती भरणी हातात घेतो आणि रागाने पाहत असतो. तो तिला म्हणतो की तू हे सगळं मुद्दामून करतेस ना प्राजक्ता, मला माहिती आहे आणि म्हणूनच तर तू मला आवडत नाही, असंही आता त्याने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा तो ती भरणी हातात घेतो ना, तेव्हा प्राजक्ता खूप मोठ्या धक्क्यात असते. पण आता तोपर्यंत त्यांनी चिडून ना ती भरणी फेकूनही दिलेली असते. त्या भरणीचा पूर्ण चकणाचूर केलेला असतो. जेव्हा तो आता हे सगळं काही करतो तेव्हा मात्र प्राजक्ताला धक्काच बसतो. प्राजक्ताला कळतच नसतं की आता काय रिॲक्ट करावं ते. ती जरा आता शांतच असते. तेच आता त्याने ना एक खुर्चीसुद्धा उचललेली असते आणि प्राजक्तावर रोखून धरलेली असते. तोपर्यंत मामा त्याचसोबत भाग्यासुद्धा बाहेर आलेल्या असतात त्याच्या आवाजाने आणि मग ते म्हणत असतात की काय चाललेलं आहे इथे. मग तेव्हाच ना प्राजक्ता शांत असते. पण आलोकने आता खुर्ची उचलून धरलेली असते आणि आलोकने ती खुर्ची उचलून आता मारायलाच घेतलेली असते प्राजक्ताच्या अंगावर. प्राजक्ताला तो म्हणत असतो की मी तुला सांगितलं आहे किती वेळा तू माझ्या नजरेसमोर येऊ नको, तरीसुद्धा तू येत राहतेस. तेच दुसरीकडे आता तृप्ती जी आहे ती येत असते. तेच तिचा पाय घसरून ती पडणार तेव्हा आता तिला सगळ्यांनी सावरलेलं असतं. पण तेव्हाच तिच्या हातामध्ये अंगठीचं ताट असतं आणि ती अंगठी जी आहे ती उडवली जाते. इकडे आता प्राजक्ता पडणार, तेच प्राजक्ताला सावरलेलं असतं आणि तेव्हाच नकळतपणे का होईना प्राजक्ताच्या हातामध्ये अंगठी घालतो. जेव्हा आता तो अंगठी वगैरे घालतो ना, तेव्हा प्राजक्ताला खूप जास्त असा आनंद होतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.